पेठ तालुक्यातील संगणक परिचालक ग्रामपंचायत येथे काम करत आहेत, पण शासनाने अन्यायकारक निर्णय घेतल्याने 30 जूनपासून नियुक्ती नाही तरी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे काम तसेच लाडकी बहीण योजना, PM विश्वकर्मा, पीक विमा, घरकुल, नोंदी इत्यादी कामे करत आहे. तरी ग्रामपंचायत संगणक परिचालक हे डिजिटल इंडियाचे शिलेदार असून उपासमारीची वेळ आली आणि शासन राबवून घेत आहे. तरी शासन जोपर्यंत संगणक परिचालक यांना नवीन नियुक्ती देऊन सुरळीत काम चालू करत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत स्तरावरून आमच्या मानधनाची तरतूद करावी असे निवेदन गटविकास अधिकारी JT सूर्यवंशी यांना संगणक परिचालक संघटना पेठ यांच्याकडून निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष शैलेश राऊत, उपाध्यक्ष सीताराम कांबडी, सचिव हरेश सातपुत, मानद अध्यक्ष प्रकाश महाले, सदस्य भगवान इंपाळ, चिंतामण चौधरी, गिरीश महाले व सर्व संगणक परिचालक उपस्थित होते. आज आम्ही त्र्यंबक तालुक्या भूमी अभिलेख या ठिकाणी जमलेले आहे. निवृत्तीभाऊ लिलके, विजूभाऊ, तसेच भास्करभाऊ खुसकर, तसेच कैलासभाऊ मिंदे, तसेच आमचे सोयरे गमेदाजी खोडे मामा, आमचे गणेश लांगे, हे सगळे आम्ही जमलेले आहे. इथं वारंवार तक्रार होत आहे. इथं भूमी अभिलेखामध्ये गट स्कीमसाठी नकलेचा अर्ज दिलेला हा साधारण आता आचार्य साहेबांची आमच्या विचारणा झाल्यास त्यांना आम्ही विचारणा केलं की गट स्कीमचा अर्ज दिल्यानंतर किती दिवसात गट स्कीम चतुर्सीमा नकाशा या भेटले पाहिजे. ते म्हणे 4 दिवसात भेटले पाहिजेत. आता आम्ही पुराव्यासह आम्ही त्यांना पकडले इथं की आज 12 दिवस झाले तरी त्यांचं चतुर्सीमा नकाशा व गट स्कीम तयार नाही. तसंच आमचे कैलासभाऊ मिंदे यांची सरकारी मोजणी त्यांनी करून तरीही त्या शेजारची गटाची मोजणी करायला आले. त्यांची सरकारी मोजणी होईल, त्यांच्या हद्दखुणा दाखवेल, तर त्यांच्या हद्दखुणामध्ये 30 सरकारी मोजणी येऊन परत यांच्या हद्दखुणामध्ये घुसले गेले. आता परत त्या माणसाला मोजणी करायला, नवीन पैसे भरायला परत त्यांच्या हद्दखुणा घ्यायचे, म्हणजे हे कुठवर चालायचं. बरं, तसंच या अधिकारी लोकांच्या अति तातडीचे 4 पटीना पैसे भरावा लागतात. भरूनसुद्धा हे महिन्यामध्ये मोजणी आली पाहिजे. इथं 6 महिने झाले. पवार काका आमचे आहेत, त्यांच्या मोजणी झालेली 6 महिन्यापासून त्यांची नकाशा साधा नाही आलेल्या. मी स्वतः 15 दिवसापूर्वी इथं आलो. नकाशा तयार आहे, पण नकाशा तयार असताना म्हणे सही शिक्के नाही आहेत. माझ्या मोबाईलमध्ये ते नकाशाचे फोटो आहेत, पण तरी ते सही शिक्के का देते नाही, अमुक साहेब नाही, तमुक साहेब नाही, असे 15 दिवसापासून त्यांचं चाललं आहे. शेवटी मी काल 5 वाजता आलो तरी त्यांच्या सह्या तयार नाही, सही शिक्के. त्यामुळं आज आम्ही सगळे सरपंच व ग्रामस्थ सगळे जमलेले या तालुक्यामधील आता या ठिकाणी आम्ही त्यांना जाब विचारण्यास आले तर ते म्हणे लगेच करून देतो, पण असं चालणार नाही. इथं गोरगरीब येतो, त्यांच्या शेताचं क्षेत्राचे त्यांना मोजणी करून पाहिजे असती. कारण शेजारचे दांडमेंढावरून खूप वादविवाद झालेले, आतापर्यंत कापाकपी झालेले आहेत. यामुळं लोक त्याची स्वतःची जागा मोजून घेत आहे. पण हे लोक भूमी अभिलेखावाले अधिकारी लोक हे कोणत्याही प्रमाणात व्यवस्थित व चांगले काम करती नाही. त्यासाठी आम्ही इथं सगळे जमलेले. तर यांना एकच सरकार, माझं म्हणण्याचा उद्देश असंच आहे, एवढले पगार लाखो रुपये पगार घेतात. यांना मोजणी भरल्यानंतरही काय म्हणतात, आम्हाला जेवणाचे 2,000 रुपये पाहिजे, गाडीचा खर्च पाहिजे. एवढले 20-20 हजार रुपये जिथं 5,000 भरायचे असते तिथं आम्ही 20,000 भरतो. तरी पण हे लोक वरचे पैसे मागतात. ही शासनाचं असं त्यांना शासन देत नाही का, त्यांना पगार देत नाही का, त्यांना कुठंतरी कमी पडतं आहे का. बरं, त्यांचे खिशे भरूनसुद्धा हे वेळावरती काम केल्या जात नाही. याबद्दल आमची सगळ्यांची तालुक्याच्या वतीनं गाई त्यांच्याकर, आणि हे झालंच पाहिजे. यापुढं असे जर चुकीचे कामं घडत जर राहिले तर आम्ही टाळेबंदी करण्यात येईल. जय हिंद. नाशिक लोकशाही न्यूजसाठी अशोक तांदळे, पेठ.